सामान्य विज्ञान इयत्ता 8वी स्वाध्याय पाठ 6 द्रव्याचे संघटन। चला या पाठाचा स्वाध्याय पाहूया। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा। स्थायूच्या कणामध्ये आंतररेणवीय बल टिंबटिंब असते। 1 कमीत कमी, 2 मध्यम, 3 जास्तीत जास्त, 4 अनिश्चित। उत्तर आहे जास्तीत जास्त। आ स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते। या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात। 1 अकार्यता, 2 असंबितता, 3 प्रवाहिता, 4 स्थितिस्थापकता। बरोबर उत्तर आहे स्थितिस्थापकता। ही द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारामध्ये करताना टिंबटिंब हा निकष लावला जातो। 1 द्रव्याच्या अवस्था, 2 द्रव्याच्या प्रावस्था, 3 द्रव्याचे रासायनिक संघटन, 4 यापैकी सर्व। बरोबर आहे द्रव्याचे रासायनिक संघटन। 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला टिंबटिंब म्हणतात। मिश्रण, संयुग, मूलद्रव्य, धातू सदृश्य। याचं बरोबर उत्तर आहे मिश्रण। दूध हे द्रव्याच्या टिंबटिंब या प्रकारचे उदाहरण आहे। 1 द्रावण, 2 समांगी मिश्रण, 3 विषमांगी मिश्रण, 4 निलंबन। बरोबर उत्तर आहे विषमांगी मिश्रण। पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, कारण तीनही टिंबटिंब आहेत। 1 द्रव पदार्थ, 2 संयुगे, 3 अधातू, 4 मूलद्रव्य। बरोबर उत्तर आहे द्रव पदार्थ। कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे। यावरून समजते की कार्बन डायऑक्साईड ह्या संयुगात कार्बन अणू व 1 ऑक्सिजन अणू यांच्यात टिंबटिंब रासायनिक बंध असतात। 1 1, 2 2, 3 3, 4 4। बरोबर उत्तर आहे 2। प्रश्न 2, गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण द्या। सोने, चांदी, तांबे, पितळ। उत्तर आहे पितळ। स्पष्टीकरण, पितळ हे मिश्रण असून इतर सर्व मूलद्रव्य आहेत। हायड्रोजन, हायड्रोजन पेरॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ। उत्तर हायड्रोजन। स्पष्टीकरण, हायड्रोजन हे मूलद्रव्य असून इतर सर्व संयुगे आहेत। दूध, लिंबूरस, कार्बन, पोलाद। उत्तर कार्बन। स्पष्टीकरण, कार्बन हे मूलद्रव्य असून इतर सर्व मिश्रणे आहेत। पाणी, पारा, ब्रोमीन, पेट्रोल। उत्तर पेट्रोल। स्पष्टीकरण, पेट्रोल हे सेंद्रिय संयुग असून इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत। साखर, मीठ, खाण्याचा सोडा, मोरचूद। उत्तर साखर। स्पष्टीकरण, साखर हे सेंद्रिय संयुग असून इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत। हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम, कार्बन। उत्तर कार्बन। स्पष्टीकरण, कार्बनची संयुजा 4 असून इतर सर्व मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे। प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा।
अ. वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड व पाणी यांच्यापासून ग्लुकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात। या प्रक्रियेतील 4 संयुगे कोणती ते ओळखून त्यांचे प्रकार लिहा। उत्तर. वरील प्रक्रियेतील 4 संयुगे व त्यांचे प्रकार. संयुगे आणि प्रकार. संयुगे 1 कार्बन डायऑक्साईड असेंद्रिय संयुग, पाणी असेंद्रिय संयुग, 3 क्लोरोफिल जटिल संयुग आणि 4 ग्लुकोज सेंद्रिय संयुग। आ. पितळ ह्या संमिश्राच्या एका नमुन्यात पुढील घटक आढळले: तांबे 70% व जस्त 30%। यामध्ये द्रावक व द्राव्य व द्रावण कोण ते लिहा। उत्तर. पितळ द्रावण, कारण 2 किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात। 2 तांबे द्रावक, कारण द्रावणात जास्त प्रमाणात असलेल्या घटकाला द्रावक म्हणतात आणि 3 जस्त द्राव्य, कारण द्रावणात कमी प्रमाणात असलेल्या घटकाला द्राव्य म्हणतात। ई. विरघळलेल्या क्षारामुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते। काही जलसाठ्यांची नोंदवलेली क्षारता. पाण्यातील क्षाराचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे: लोणार सरोवर 7.9%, प्रशांत महासागर 3.5%, भूमध्य समुद्र 3.8%, मृत समुद्र 33.7%। या माहितीवरून मिश्रणाची 2 वैशिष्ट्ये स्पष्ट करा। उत्तर. मिश्रणाची 2 वैशिष्ट्ये: मिश्रणातील घटक पदार्थाचे प्रमाण बदलू शकते आणि दुसरा आहे मिश्रणामध्ये घटक पदार्थाचे गुणधर्म राखले जातात। प्रश्न 4. प्रत्येकी 2 उदाहरणे द्या. द्रवरूप मूलद्रव्य पारा आणि ब्रोमीन, वायुरूप मूलद्रव्य हायड्रोजन आणि ऑक्सिजन। ई. स्थायूरूप मूलद्रव्य तांबे ॲल्युमिनियम। ई. समांगी मिश्रण समुद्राचे पाणी हवा। उ. कलिल दूध आणि धूर। उ. सेंद्रिय संयुग साखर युरिया। ए. जटिल संयुग क्लोरोफिल हिमोग्लोबिन। ऐ. असेंद्रिय संयुग मीठ चुनखडी। ओ. धातुसदृश्य सिलिकॉन आर्सेनिक। औ. संयुजा 1 असलेले मूलद्रव्य सोडियम क्लोरीन। अम. संयुजा 2 असलेले मूलद्रव्य मॅग्नेशियम कॅल्शियम। प्रश्न 5. पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून त्या संयुगातील घटक मूलद्रव्यांची नावे व संज्ञा लिहा व त्यांच्या संयुजा ओळखा। पुढे काही रेणुसूत्र दिले आहेत, त्यावरून आपणाला संयुजातील घटक मूलद्रव्याची नावे आणि संज्ञा पुढील प्रमाणे लिहिता येईल। तुम्ही या फोटोचा किंवा इमेजचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं उत्तर लिहू शकता।
प्रश्न 6. काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे. त्यावरून त्या द्रव्याचा मुख्य प्रकार ठरवा. आपल्याला काही द्रव्य आणि त्याचे रासायनिक संघटन दिले आहे. त्यावरून आपल्याला द्रव्याचा मुख्य प्रकार पुढील प्रमाणे लिहिता येईल. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन याची उत्तरं लिहू शकता. प्रश्न 7. शास्त्रीय कारणे लिहा. अ. हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते. उत्तर 1. हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांचे पाणी हे संयुग आहे. 2. संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. त्यामुळे हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते. आ. कलिलाचे घटक पदार्थ गाळण क्रियेने वेगळे करता येत नाहीत. उत्तर 1. कलिलातील सूक्ष्म कणांचा व्यास 10.5 मीटरच्या आसपास असतो. 2. कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गाळण कागदाची छिद्रे मोठी असतात. 3. त्यामुळे कलिलाचे कण गाळण कागदातून सहजपणे आरपार होतात, म्हणून कलिलाचे घटक पदार्थ गाळण क्रियेने वेगळे करता येत नाहीत. ई. लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते. उत्तर 1. लिंबू सरबत हे लिंबाचा रस, साखर, मीठ व पाणी यापासून बनलेले मिश्रण आहे. 2. मिश्रणामध्ये घटक पदार्थाचे गुणधर्म राखले जातात. 3. त्यामुळे लिंबू सरबताला गोड, आंबट व खारट अशा सर्व चवी असतात. तसेच लिंबू सरबत द्रव अवस्थेत असल्याने ते पेल्यामध्ये ओतता येते. ही स्थायूरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात. उत्तर स्थायूमध्ये आंतररेणुवीय बल अतिशय प्रभावी असते. 2. त्यामुळे स्थायूचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत राहतात. यामुळे स्थायूरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात. 8. पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यापासून मिळणाऱ्या संयुगाची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा. या ठिकाणी आपणाला काही मूलद्रव्य आणि त्यांच्या संयुजा दिलेल्या आहेत. याचं आपणाला उत्तर या पद्धतीने काढता येईल. उत्तर पायरी 1. घटक द्रव्याच्या संज्ञा लिहिणे CCl. पायरी 2. प्रत्येक मूलद्रव्याच्या खाली त्याची संयुजा लिहिणे C4Cl1. पायरी 3. बाणांनी दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे. आणि पायरी 4.
तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र लिहिणे. मिळालेले सूत्र आहे CCl4. तुम्ही या पद्धतीने ही उदाहरणे सोडवू शकता. तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन याचं उत्तर लिहू शकता.